मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी इथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांनी मुंबईत धडक दिली होती। याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील वाशी इथं उपोषणस्थळी येऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतचा अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिला। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाने शनिवारी आनंदोत्सव साजरा केला। मात्र या अध्यादेशामुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं मत आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं। मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींची तपासणी केली आहे काय, सरसकट मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली आहे काय, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। मराठा आरक्षणाबाबत सध्या जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून यामुळे मराठा समाजाची फसवणूक झाली आहे असं वाटत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। यातला कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे, कारण की जी सरसकट आरक्षणाची मागणी होती ती नेमकी पूर्ण झाली आहे का, आणि यामधून 15 दिवसानंतर यामधून काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला वाटते हा एक वेगळ्या पद्धतीनं संभ्रमावस्था यातून निर्माण होते। आणि मला वाटते आता आज सकाळपासून अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत की यातून खरं काय, पण ही अधिसूचना मराठा समाजापुरती मर्यादित आहे का, अजून ती त्याचा विस्तार केलेला आहे, ह्या सगळ्याचा खुलासा मला वाटते शासनाकडून आज उद्या होईल। कारण की यावर मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलं, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठंच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही। आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून, नाहीतर ती मराठा समाजाची फसवणूक होईल। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी कोणतंही विधान केलेलं नाही। याबाबत शासनाकडून येत्या 15 दिवसात कोणता निर्णय होईल हे सांगता येत नाही। यानंतरच याबाबत स्पष्टता येईल, त्यामुळे वेट अँड वॉच करावं लागेल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आपल्या देशातील जनता सध्या भाजपला कंटाळली आहे, त्यामुळे येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये देशातील जनता विरुद्ध भाजप असं चित्र निर्माण होईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। 2024ची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप असणार आहे, आणि देशातली जनता आता भाजपला कंटाळलेली आहे। देशात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी केली आहे। त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं।